अंबरीष राजाने वरदान प्राप्त केलेलं आहे आणि अंबरीषाचं रक्षण स्वतः सुदर्शन चक्र करीत आहे. आता हा अंबरीष राजा अयोध्या नगरीमध्ये आलेला आहे. उत्तम प्रकारे राज्यकारभार चालू आहे. घराघरामध्ये धर्माचं पालन होत आहे. वेळोवेळी राजा वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, होम, हवन इत्यादी आयोजित करून सगळे भगवान विष्णू निमित्त समर्पित करीत आहे. प्रजा रोगहीन आहे. प्रजेला कोणत्याही प्रकारचा उपद्रव नाही. अशा प्रकारे उत्तम प्रकारे अंबरीष राजाने पृथ्वीचं पालन केलेलं आहे. तस्यैवं वर्तमानस्य कन्या कमललोचना श्रीमती नाम विख्याता सर्वलक्षणशोभिता. अशा वेळी अंबरीषाच्या कुळामध्ये त्याला एक अत्यंत रमणीय दिसणारी अशी श्रीमती नावाची कन्या जन्माला आली. अंबरीषाला एक कन्या झाली. तिचं नाव श्रीमती असं ठेवण्यात आलं. ती कन्या हळूहळू मोठी होऊ लागली. अंगणात बागडू लागली. वडिलांप्रमाणेच ती देखील भगवान विष्णूंचीच भक्ती करायची आणि भक्तीमध्ये तिचं मन कायम रमलेलं असायचं. चांगले चांगले पोशाख घालणं, अलंकारांनी नटणं, सजणं हे तिला फार आवडायचं. आणि अलंकारांनी नटल्यानंतर चांगल्या चांगल्या पोशाखामध्ये ती शोभायची देखील. रूपलावण्यही खूप चांगलं होतं तिचं. ही कन्या उपवर झाली आणि उपवर झाल्यानंतर एक दिवस तस्मिन् काले मुनिश्रीमान नारदोऽभ्यागतो गृहम् अंबरीषस्य राज्ञो वै पर्वतश्च महाद्युतिः. एक दिवस अंबरीषाच्या महालामध्ये त्रैलोक्यामध्ये भ्रमण करण्याचं सामर्थ्य असलेले विष्णुभक्त नारद मुनी अंबरीषाच्या महालात येत आहेत. त्याच वेळी तिथे पर्वत नावाचे मुनिश्रेष्ठ देखील येत आहेत. नारद आणि पर्वत दोघंही भगवान विष्णूंचे उपासक आणि दोघंही एकमेकांचे खूप चांगले मित्र. दोघंही आलेले आहेत तिथे. तावुभावागतौ दृष्ट्वा प्रणिपत्य यथा विधी अंबरीषो महातेजाः पूजयामास तौ नृपः. अंबरीष राजांनी या दोन्ही ऋषीवर्यांना आलेलं पाहून त्यांचं पूजन केलंय, नमस्कार केलाय. आणि अंबरीष राजाच्या बरोबर त्याची ती छोटीशी कन्या देखील त्याच्या मागोमाग त्या ऋषींना नमस्कार करते. त्या कन्येला ऋषींनी पाहिलंय. कन्यांतु प्रेक्ष्य भगवान नारदः प्राह विस्मितः केयं राजन् महाभागा कन्या सुरसुतोपमा. नारद मुनी त्या कन्येचं तेज पाहून मन त्यांचं आकर्षित होतंय आणि विचारतायत की हे राजन, ही कन्या कोणाची बरं आहे? किती सुलक्षणा कन्या आहे. अशी कन्या तर पृथ्वीवर कुठेच दिसली नाही. ही कन्या सुंदरही आहे, सुलक्षणा देखील आहे, सुसंस्कारी देखील आहे आणि रमणीय देखील आहे. ब्रूहि धर्मभृतां श्रेष्ठ सर्वलक्षण शोभिता निशम्य वचनं तस्य राजा प्राह कृतांजली. त्या शुभलक्षणा कन्येची सर्व लक्षणं पाहून मोहित झाल्यामुळे नारद मुनींनी विचारलं की ही कन्या आहे कोणाची. राजा हात जोडून उभा राहतोय आणि म्हणतोय दुहितेयं मम विभो श्रीमती नाम नामतः. महाराज, हे विभो, ही माझी कन्या आहे. हिचं नाव श्रीमती आहे. प्रदान समयं प्राप्ता वरमन्वेषती शुभा. ही मुलगी उपवर झालेली आहे, लग्नाची झालेली आहे. लग्नाची झालेली आहे म्हणजे पूर्वीच्या काळी कन्यादान होत असे. कुमारिका युवतीदान वगैरे नव्हतं. त्यामुळे 9-10 वर्षाची मुलगी झाली की तिच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात करायचे घरची मंडळी. 1920 साली का 25 साली सारडा आयोग बसला आणि त्यांनी कन्या विवाहावर बंदी आणली. ब्रिटिश सरकार टपून बसलेलंच होतं की हिंदूंची संस्कृती मोडण्यासाठी काय काय करता येईल ते सगळे प्रस्ताव ते ग्राह्य करायचे.
ब्रिटिश सरकारने ताबडतोब स्वीकारला तो प्रस्ताव आणि म्हणाले की आजपासून भारतभरामध्ये कन्या विवाह बंद करायचा. आता कन्या विवाह बंद आहे, परंतु कन्या मात्र मित्र शोधतायत. त्यामुळे कन्या मात्र मित्र शोधतायत. शाळा कॉलेजेसमध्ये बघा काय चालू आहे, विचित्र स्थिती चालू आहे शाळा कॉलेजेसमध्ये. पण भारताच्या हद्दीत राहतोय आपण, त्यामुळे कन्येचा विवाह करा असं मी मंचावरून सांगू शकत नाही. भारतभूमीमध्ये जोपर्यंत संविधान लागू आहे तोपर्यंत बोलू शकत नाही. पण पूर्वी काय होत होतं एवढं मात्र मी सांगू शकतो. तर कन्या विवाह व्हायचा, हल्ली कन्या स्वतः शोधायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळे कॉलेज आणि शाळांचं वातावरण बदलत चाललेलं आहे. ही गोष्ट विचारणीय आहे. तर इकडे राजा स्वतः म्हणतोय की माझी कन्या, कन्या म्हणजे काय की जी मुलगी वयात आलेली नाही त्या वयापर्यंत तिला कन्या म्हणतात. ती वयात आली की तिला कुमारिका म्हणतात. ती वयात आली की कुमारिका म्हणतात. जोपर्यंत ती लाजते तोपर्यंत ती कुमारिका. तिच्या मनातली लाज कमी झाली की समजायचं ही युवती झाली. कुमारिका कोण असते की जे थोडं काही विचारलं तरी लाजते, थोडं काही विचारलं तरी लाजते, ती कुमारिका. थोडी लाज कमी झाली, थोडा बोलण्याचा धीटपणा आला की तिला युवती म्हणतात. आणि कन्या अल्लड असते, कन्या ही अल्लड असते, कुमारिका ही लाजरी असते आणि युवती ही धीट असते. हल्ली युवती विवाह चालू आहे, त्यामुळे सुनबाई आल्या आल्या धिटाई करणार ह्यात काही वावगं नाही आहे, त्यांच्या वयाला अनुरूप आहेत. तर हे आहे. तर राजा म्हणतोय की माझी मुलगी आता उपवर व्हायला आली आहे, हिच्यासाठी चांगला वर मी शोधतोय. तर कोणी असेल वर तर सांगा. इत्युक्तो मुनिशार्दूलस् तामैश्छन्नारदो द्विजः पर्वतोपि मुनिस्तां वै चक्कमे सर्षि सत्तम. नारद आणि पर्वत एकमेकांकडे बघतायत. नारदांच्या मनामध्ये हा भाव उत्पन्न झालाय की ही कन्या मला स्वतःला आवडलेली आहे, मी ब्रह्मचारी आहे. पर्वतमुनी म्हणतायत, विचार करतायत की मी पण ब्रह्मचारी आहे, मलाही ही मुलगी आवडलेली आहे. अनुज्ञाप्य च राजानं नारदो वाक्यमब्रवीत् रहस्याहूय धर्मात्मा मम देही सुतामिमाम. नारद मुनी इच्छा व्यक्त करतायत राजाकडे की हे राजन, बघा तुमची मुलगी कन्या मला पसंत आहे, मी ब्रह्मचारी आहे, तुम्ही विष्णू भक्त, मीही विष्णू भक्त, तुमची मुलगीही विष्णू भक्त. त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या मुलीचं कन्यादान मला करा म्हणे. पर्वतमुनी म्हणतायत की मलाही तुमची मुलगी पसंत पडली आहे, मी पण विष्णूंचा भक्त आहे, तुम्ही पण विष्णूंचे भक्त आहात, तुमची मुलगी पण विष्णूंची भक्त आहे. तर तुमची जर इच्छा असेल तर तिचं कन्यादान मला करा. दोन्हीकडून नारद मुनी पण म्हणतायत, पर्वतही म्हणतायत. पर्वतोपि तथा प्राह राजानं प्रहसी प्रभुं तावुभौ प्राह धर्मात्मा प्रणिपत्य भयार्दितः. उभौ भवन्तौ कन्यां मे प्रार्थयानौ कथं त्वहं करिष्यामि महाप्राज्ञो शृणु नारद मे वचः. अंबरीश राजा आता गोंधळलाय. विचार करतोय काय करायचं, माझी मुलगी तर महालात वाढलेली आणि हे दोघंही ऋषी, त्यातले नारद मुनींचा कुठे एक ठिकाणी ठाव ठिकाणा नाही, सतत फिरत असतात. सतत फिरतीवर संसार होऊ शकतो का? संसारासाठी कुठेतरी एका ठिकाणी स्थिर राहावं लागतं. तर नारद मुनींना मुलगी दिली तर हिचा संसार कसा होईल सांगता येत नाही, सतत फिरतीवर. पर्वत मुनींना मुलगी दिली तर आश्रमात राहील, पण माझी मुलगी महालात वाढलेली आश्रमात कशी राहू शकेल, चिंता आहे. बरं, वरांमध्ये काही खोट नाही आहे, ना नारद मुनींमध्ये खोट आहे, ना पृथ्वी ना यांच्यामध्ये खोट आहे, पर्वत मुनींमध्ये खोट आहे. पण आता करायचं काय? पुन्हा दुसरी गोष्ट ही पण आहे की लग्न करताना
मुलीचंही तर मत घेतलं पाहिजे विचारात. त्यामुळे नारद मुनी म्हणतायत की माझ्या दृष्टीने तर जावई व्हायला तुम्ही दोघं उत्तम आहात, माझं अहोभाग्य. पण मुलीच्या मनात कोण आहे माहिती नाही म्हणे. त्यामुळे असं करू की तुम्ही उद्या या म्हणे. मुलीला मी सांगतो, तयार करतो, तिला सांगतो की 2 जणांकडून मागणी आली आहे आणि दोघंही होणारे वर उद्या येणार आहेत. तर तू नटून सजून मनात विचार करून ठेव, त्या दोघांना पहा आणि कोणाच्या गळ्यात हार घालायचा ते तू तुझं ठरव. मुलीवर सोपवलं. बघा, ह्याला म्हणतात हिंदू विवाह पद्धती. हिंदू विवाह पद्धती म्हणजे काय? आई वडील मुलं शोधतात. थोडक्यात हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर शॉर्टलिस्ट करतात आई वडील, आणि मग त्या शॉर्टलिस्ट केलेल्यामध्ये फायनल निर्णय मुलीनी द्यायचा. म्हणजे मुलीनी शॉर्टलिस्ट करायचं ना आईनी वडिलांनी फायनल निर्णय द्यायचा असं नाही. आई वडिलांनी 4 पावसाळे जास्त बघितलेले असतात, अनुभव जास्त असतो. त्यामुळे आई वडील शॉर्टलिस्ट करतात वरांची लिस्ट, आणि मग त्यातलं कोणीतरी मुलगी सिलेक्ट करते. ही आपल्याकडची परंपरा आहे. तर इकडे अंबरीशाने तेच केलंय. दोन्ही वर त्याला योग्य वाटतंय. पण आता ह्यातलं कोणाला निवडायचं, कोणाचे काय गुण आहेत, काय नाही, काय संसार करण्यामध्ये आव्हानं येतील, हे आता त्या मुलीने विचार करावा. तर म्हणून अंबरीश म्हणतायत उद्या तुम्ही दोघंही या, मी मुलीला समजवतो, तयार करतो लग्नासाठी, आणि ती ज्यांच्या गळ्यात हार घालेल त्यांच्याशी तिचं लग्न लावून देईन म्हणे. दोघंही प्रसन्न आहेत. चालेल चालेल म्हणे. विष्णुलोकंततो गत्वा नारदो मुनी सत्तमः प्रणिपत्य ऋषिकेशं वाक्यमेतदुवाचः. नारद मुनी अगदी आनंदात विष्णुलोकात गेलेत, वैकुंठात. भगवान विष्णू नारायण श्रीहरी पहुडलेले आहेत. लक्ष्मी त्यांची सेवा करीत आहेत. आणि नारद मुनींचा फुललेला चेहरा पाहून लक्ष्मी म्हणते, काय नारदा, आज इतका आनंद? म्हणे असा उतावीळ आनंद तर तुझा कधी बघितला नाही. काय घडलं काय आज? म्हणे माते काय सांगू म्हणे. आज आता उद्या माझ्या जीवनातला फार महत्वाचा दिवस आहे. म्हणे कोणता दिवस आहे? उद्या म्हणे माझं लग्न होणार आहे. अरे, लग्नासाठी मुलगी शोधली तू? हो हो म्हणे, शोधली मुलगी. तेच तर सांगायला भगवंताकडे आलोय म्हणे. भगवंत डोळे मिटून योग निद्रेत असतात, बघतात काय बोलणं चालू आहे. अरे नारदा, कसं काय येणं झालं? म्हणे भगवंता, उद्या माझं लग्न आहे. अरे म्हणे, तुझं लग्न कधी ठरलं? म्हणे कुठून मुलगी शोधली? तुला कोण मुलगी द्यायला तयार झालं? नारद मुनी हात जोडून म्हणतात, भगवंता, तुमच्या भक्तीचा प्रभाव आहे म्हणे. मी तुमची भक्ती करतो म्हणून तुमच्याच एका भक्तानी त्याची मुलगी मला द्यायचं कबूल केलंय. म्हणे कोण भक्त? म्हणे अंबरीश राजा. अच्छा, अंबरीशाने त्याची मुलगी तुला द्यायचं कबूल केलंय? हो हो म्हणे. म्हणे नक्की? हो. पण म्हणे एक गोष्ट आहे म्हणे. काय? म्हणे एवढ्या दिवसात तर मी मुनी राहिलो, त्यामुळे मला माहिती नाही की कसं सुंदर दिसायचं, काय दिसायचं, कसे भावभंगिमा असल्या पाहिजेत. त्यामुळे ती मुलगी जी अंबरीशाची आहे तिचं नाव श्रीमती आहे, आणि तिला छान छान नटून सजून राहायला बिला खूप आवडतं. त्यामुळे ती दिसायलाही सुंदर आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे तिला होणारा नवरा देखील टापटीप सुंदर असा अपेक्षित असेल. आणि मला काही त्याची सवय नाही. तेव्हा तुम्ही माझ्यावर एक उपकार करा म्हणे. आजपर्यंत काही तुमच्याकडे मी मागितलं नाही. हो हो म्हणे, माग ना, काय हवं ते माग. ठीक आहे म्हणे. मग भगवंताकडे वरदान मागतायत. काय म्हणतायत? तस्मै छत्सोपि भगवान स्तमाह च जनाधिप अंबरीशो महातेजः कन्येयं युवयोर्वरं लावण्ययुक्तं वृणुयाद्यदि तस्मै ददाम्यहम् इत्याहावां नृपस्तत्र तथेत्युक्त्वाप्यहं ततः. अंबरीशाच्या बोलण्यात असं आलं की त्याच्या मुलीला सुंदर दिसणारा देखणा मुलगा पसंत पडेल युवावस्थेतला. मी तर युवावस्थेतला नाहीये. ऋषी असल्यामुळे दाढी जटा वाढल्यात, देखणाही नाहीये. त्यामुळे मला
चांगला युवावस्थेतला देखणा बनवा म्हणे मला. चालेल, तुला युवावस्थेतला देखणा बनवतो, असा बनवतो की तुझ्यासारखं रूप त्या मुलीनी आजपर्यंत कधीच बघितलं नसेल. निश्चिंत राहा म्हणे, उद्या सकाळी जा अंबरीशाकडे. चालेल. नारद मुनी आनंदात निघून जात आहेत आणि मनातल्या मनात मांडतायत की संसार कसा करायचा, लग्न झाल्यावर काय करायचं, कुठे राहायचं, हे ते सगळे मांडत बसले. तेवढ्यात मागून येत आहेत कोण? पर्वतमुनी येत आहेत. आणि ते मागून येत आहेत आणि ते देखील भगवान नारायणाला म्हणतायत की भगवंता, माझं लग्न ठरतंय उद्या म्हणे. लग्न होणार आहे. कोणाशी? तुमचाच भक्त अंबरीश, त्याच्या मुलीशी. हो का म्हणे. अरे वा, खूप चांगलं, चांगली बातमी आहे म्हणे. भगवंता, आजपर्यंत काही मागितलं नाही तुमच्याकडे, तुम्ही मला म्हणे वरदान द्या म्हणे. कसलं? त्या मुलीला म्हणे सुंदर देखणा युवक हवाय म्हणे. आणि मी ठरलो ऋषी तपस्वी, एका दिवसात तर मी स्वतः किती नटलो सजलो तरी देखणा होऊ शकणार नाही, तर तुम्ही मला देखणं बनवा, युवावस्थेचं बनवा. तर भगवान नारायण म्हणतात, ठीक आहे म्हणे, तू देखणा होशील, युवावस्थेचा होशील, जा म्हणे उद्या निश्चिंतपणे लग्नाला. पर्वतही प्रसन्न होता. जाता जाता पुन्हा येतात आणि म्हणतात, पण भगवंता, एक समस्या आहे म्हणे. काय समस्या आहे? अहो, तुमचा तो भक्त नारद, त्यालाही ती पसंत आहे. त्यामुळे असं करा की मला देखणं बनवा, पण नारदाला वानरासारखं मुख द्या, म्हणजे तो निवडला नाही जाणार. भगवान विष्णू म्हणतात, तथास्तु. पर्वत निघतो. आता त्याला खात्री आहे की मी देखणा आणि नारद वानरासारखा दिसेल, त्यामुळे नारदाला तर काही ती निवडणार नाही, माझ्याच गळ्यात हार घालेल. पर्वत निघून गेला आणि तोही प्रसन्न आहे. हे पाहून नारद मुनी विचार करतात, पर्वतही प्रसन्न कसा, म्हणजे हाही वरदान घेऊन आला असणार. म्हणून नारद मुनी पुन्हा आत जातात वैकुंठ लोकी. भगवान विष्णूंना भेटतात आणि भगवान विष्णूंना म्हणतात की देवा, आत्ता पर्वत मुनी येऊन गेले का? हो म्हणे, तुझा मित्र आहे ना म्हणे. हो म्हणे, मित्र तर आहे, पण एक समस्या आहे म्हणे. त्या पर्वताला देखील ती श्रीमती पसंत पडलेली आहे आणि तोही उद्या येणार आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासारखा त्यालाही वर दिलेला असणार. हो म्हणे, त्यालाही वर दिलाय. मग म्हणे एक काम करा, त्याला जसा वर दिलाय तसाच मला वर द्या. म्हणजे काय? की मला देखणं बनवा आणि पर्वताला वानराचं मुख द्या. नारद मुनी असं नाही म्हणत आहेत की पर्वताला वानर मुख द्या. नारद मुनी म्हणतात, आम्ही दोघं भक्त आहोत, आम्हाला समान वर द्या. भगवान विष्णू म्हणतात, तथास्तु. समान वर दिलाय, म्हणजे दिसायला तुम्ही सुंदर दिसाल. पण पर्वत काय म्हणतायत की नारद दिसायला लोकांना सुंदर दिसतील, पण श्रीमतीला मात्र वानर मुखाचे दिसतील. आणि हाच वर यांनी मागितलेला आहे. आणि दोघांना वरदान विष्णू देऊन बसले. लक्ष्मी म्हणते, अहो हे काय केलं तुम्ही, हे तुम्ही काय केलं म्हणे. दोघांना असा वर देऊन ठेवला. अगं थांब थांब, तुझ्याच रक्षणासाठी वर दिलाय. कारण ती श्रीमती जी आहे ती तूच तर आहेस म्हणे, तुझंच तर रूप आहे. तू मला सोडून दुसऱ्या कुणाला वरायला तयार होशील का म्हणे. त्यामुळे तुला दुसऱ्या रूपाची भुरळ पडू नये म्हणून दोघांनाही वरदान देऊन मोकळं झालंय, त्यात तुझंच रक्षण होईल. बर बर म्हणे. तर लक्ष्मी म्हणते, बरं झालं धर्मसंकटातून मला वाचवलं. ठीक आहे, झालं. दुसरा दिवस उजाडतो. अंबरीश राजा महालाला खूप सुंदर सजवतो. आदल्या दिवशी श्रीमतीला समजवतो की बघ, नारद मुनी आणि पर्वत मुनी हे दोघंही तुझ्या रूप लावण्यावर, तुझ्या भगवत भक्तीवर प्रसन्न आहेत आणि दोघंही तुझ्याशी लग्न करायची इच्छा व्यक्त करतायत. तर मी त्यांना सांगितलंय, उद्या सकाळी या आणि त्यावेळेला श्रीमती नटून सजून हातात वरमाला घेऊन येईल आणि तुमची परीक्षा घेईल आणि त्यानुसार तुम्हाला तुमच्यापैकी कोणा एकाच्या गळ्यात माळ घालेल. चालेल म्हणे. श्रीमती तयार झाली. श्रीमती बरोबर तिच्या सगळ्या सखी मागे पुढे आलेल्या आहेत, नटून सजून आलेली आहे, हातामध्ये वरमाला घातलेली आहे.
आणि ही वरमाला घातलेली असतानाच समोर येते तिकडून नारद आणि पर्वत येत आहेत. अंबरीशालाही आश्चर्य वाटतंय, कालचे नारद कसे ना आजचे नारद किती देखणे रूप यौवनावाले. पर्वत मुनी देखील आज एवढे एकदम बदलले. दोघांना बसवतायत, दोघांचं पूजन करतायत आणि श्रीमतीला म्हणतायत की बघ आता ह्या दोघांपैकी कोणाला वरायचं. श्रीमतीच्या सखी देखील म्हणतायत की श्रीमती भाग्यवान आहेस म्हणे, आलेले दोघही वर एकापेक्षा एक देखणे आहेत म्हणे. तू कोणालाही वरलंस तरी देखील जो उरेल त्याच्याशी आम्ही लग्न करू, इतके देखणे आहेत ते. तर श्रीमती म्हणते थांबा, जवळ जाऊन बघू तर खरं कोणाकडे काय गुण आहेत ना काय नाही. म्हणून श्रीमती पुढे जाते आणि पाहते, नारदांसमोर उभी राहते आणि अचानक नारदांचं मुख वानरासारखं होताना दिसतं तिला आणि लगेच डोळे गच्चकन मिटते. सखी म्हणतात काय झालं? तर सखींच्या कानात सांगते, अगं लांबून तर हे चांगले दिसतात, जवळून वानरासारखे दिसतायत. अगं नाही म्हणे, सुंदर तर दिसतायत. नाही नाही म्हणे, यांच्याकडे बघितल्या बघितल्या मला वानराचाच भास होतो म्हणे, मी ह्यांना वरणार. बरं जाऊ दे, राहिलं दुसरे आहेत ना पर्वतमुनी. पर्वतमुनींकडे जाते तर पर्वतमुनींचं मुख बघितल्यानंतर देखील गोलांगुल मुख दिसतं, म्हणजे वानरासारखं मुख दिसतं. पुन्हा डोळे मिटते आणि म्हणते की अगं कसे हे दिसतायत. सखी म्हणतायत काय झालं म्हणे. अगं म्हणे यांना बघितलं की माकडासारखे दिसतायत. नाही नाही म्हणे, सुंदर दिसतायत. नाही, यांच्याकडे बघितलं की मला असाच भाव उत्पन्न होतोय की मी एखाद्या वानराशीच लग्न करतेय की काय. त्यामुळे नाही नाही, मी काही यांच्याशी लग्न करणार नाही. आणि तेवढ्यात काय होतं, या दोघांच्या मध्ये एक 16 वर्षाची सावळी मूर्ती उभी राहते. 16 वर्षाची सावळी मूर्ती उभी राहते. आणि ती मूर्ती कोणती असते तर अंबरीशाच्या आईनी पूजलेली जी मूर्ती आहे विष्णूंची, त्या मूर्तीमधून श्याम रंगाचे स्वतः नारायण येतात आणि त्यांच्या गळ्यात ही श्रीमती हार घालून टाकते. आणि त्यांच्या गळ्यात हार घालून टाकते आणि सगळी सभा जय जयकार करते की आजीनी ज्या नारायणाला पूजलं त्या नारायणाला श्रीमतीने वरलं. सगळ्यांना आनंद होतो, अंबरीशालाही आनंद होतो. आता हे झाल्यानंतर मात्र सगळी सभा जी भरलेली असते ती खतखत खतखत हसू लागते. सगळे विचारतात त्या श्रीमतीला की अगं ह्या दोघांना का नाही वरलं, ह्या सावळ्याला कुठे वरलंस म्हणे तू. म्हणे हा त्रैलोक्य सुंदर आहे म्हणे, हा त्रैलोक्य सुंदर आहे आणि ह्यांची दोघांची मुख तर वानरासारखी आहेत म्हणे. आता सगळे खदाखदा हसू लागतात आणि हसायला लागल्यानंतर मात्र या दोघांचं मुख म्लान होऊन जातं. दुःखी होतात एकदम आणि दुःखी कष्टी होऊन अपमानित झाल्यासारखे वाटून त्या श्रीमतीला हे शाप देतात की आमची मुख तुला वानरासारखी वाटली, जा म्हणे पुढच्या जन्मी तुझं अपहरण एक राक्षस करेल आणि त्या राक्षसापासून सोडवायला आमच्यासारखे दिसणारे वानरच कामास येतील, तुला सोडवायला वानरच येतील, असा शाप नारद मुनी तिकडे देतात. आणि जे खे 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 करत हसणारे असतात, कोण असतात, अंबरीशाच्या त्या राज्याभिषेक त्या स्वयंवरासाठी देवी देवता आलेले असतात. त्यांना नारद मुनी शाप देतात की कसले हसतायत म्हणे सगळे, आमची थट्टा झाली, जीवनात कुठे पहिल्यांदा लग्नाला आम्ही तयार झालो आणि अशी फजिती झाली आणि तुम्ही हसलात काय. ज्या आमच्या मुखाच्या वर्णनावर तुम्ही हसलात तशीच मुख तुम्हाला प्राप्त होतील, असा शाप त्या देवतांना देऊन टाकला. आणि रागारागाने स्वर्ग लोक वैकुंठ लोकात गेलेत आणि भगवान नारायणाला म्हणतायत की देवा आमची फजिती का केली तुम्ही अशी. भगवान नारायण म्हणतात मी नाही तुमची फजिती केली, काय वरदान मागितलं तुम्ही की आम्हाला सुंदर बनवा आणि त्या नारदाकडे ज्या वेळेला श्रीमती बघेल तेव्हा त्याला वानरमुख दिसू द्या. मी तथास्तु म्हटलं आणि त्यावर नारदा तू काय म्हटलंस की जे वरदान पर्वताने मागितलंय ते तोच वर मला द्या. त्यामुळे दोघांना स्वरूपही बनवलं आणि दोघांना वानरमुखाचं
श्रीमतीला दिसेल असं रूप बनवून टाकलं म्हणे, त्यात माझी काय चूक. दोघेही हैराण होतात की हे काय देवानी आपल्याशी छल केला. आणि त्यावेळेला मग दोघेही भगवंताला शाप देत आहेत. भगवंता, जो छल करून तुम्ही त्या श्रीमतीशी लग्न केलं, आमच्या मध्ये उभं राहून 16 वर्षाच्या वयाचं रूप धारण करून तिच्याशी लग्न केलं, पुढच्या जन्मी देखील तुम्ही त्या श्रीमतीशीच लग्न कराल. आणि त्या श्रीमतीशी लग्न केल्यानंतर त्या श्रीमतीचा विरह तुम्हाला सहन करावा लागेल. जसा आम्हाला सगळी तयारी झालेली असताना त्या श्रीमतीचा विरह सहन करावा लागतोय, तो विरह तुम्हाला सहन करावा लागेल. आणि त्यावेळेला आम्ही तुमच्या मदतीला येऊ. तुम्हाला जसा आम्ही येऊन तुम्हाला सांगितलं की आम्हाला लग्नासाठी मदत करा, तसं तुम्हाला आम्हाला सांगावं लागेल की माझी श्रीमती मिळवून देण्यासाठी मला तुम्ही मदत करा. भगवान विष्णू डोळे मिटतात आणि म्हणतात, हे नारदा, याच शापाची मला गरज होती म्हणे. नारद मुनी म्हणतात, तुम्हाला शापाची गरज होती? हो म्हणे, अवतार धारण करण्यासाठी मलाही काही निमित्त लागतं, ते निमित्त आज तुम्ही दोघांनी प्राप्त करून दिलं. नारद मुनी निघतात, दुःखी होऊन निघतात. पर्वत मुनी देखील दुःखी होऊन निघतात. तेव्हा दोघांना भगवान नारायण बोलवून सांगतात, वाईट वाटून घेऊ नका. तुमचा जन्म आजीवन ब्रह्मचारी राहण्यासाठीच आहे. आजीवन ब्रह्मचारी राहण्याच्या तुमच्या संकल्पामध्ये या श्रीमतीच्या रूप यौवनाने विघ्न घातलेलं होतं. तुम्हाला ही अशी रूप देऊन त्या विघ्नाला मी दूर केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. तेव्हा नारद आणि पर्वत दोघांना लक्षात येतं की भगवंतानी आपल्यावर कृपाच केली आणि आपल्याला असं रूप दिलं. त्यामुळे आपलं ब्रह्मचर्य अखंडित राहिलं. आपण संसारात अडकलो नाही. आता आपण पुन्हा तपस्या करण्यासाठी पुन्हा तयार झालो. संसार हा असाच आहे याची प्रचिती एका दिवसात आपल्याला प्राप्त झाली की संसारामध्ये कोणाला कोण कसं दिसतं काही सांगता येत नाही. आपल्या जीवनात असंच होतं ना, एखादी व्यक्ती आपल्याला सज्जन वाटत असते तर दुसऱ्याला तीच व्यक्ती दुर्जन वाटत असते. जसं सगळ्यांना पर्वत आणि नारद हे सुंदर दिसत होते, पण या श्रीमतीला मात्र दोघंही वानरमुखाचे दिसत होते. संसार असाच असतो. एकाच्या खाती जो चांगला मनुष्य असतो तोच मनुष्य दुसऱ्याच्या खाती अगदी दुर्जन नसतो. संसार हा असाच असतो. कितीही आप्त इष्ट असले तरी ते आपली खिल्ली उडवण्यात कमी करत नाहीत. संसार हा असाच असतो की दोघांच्या प्रतिस्पर्धेमध्ये तिसराच येऊन लाभ घेऊन जातो. त्यामुळे संसाराचं दर्शन नारद आणि पर्वताला एका दिवसात घडवलं देवानी. आणि नारद आणि पर्वत संसाराच्या लोभातून मुक्त झाले आणि पुन्हा तपस्येला निघून गेले. पण मनामध्ये मात्र खंत राहिली की अरे अरे, या एका दिवसाच्या लोभामोहामध्ये आपली किती फसगत झाली, आपली किती फसगत झाली. तर आपण आपल्या आराध्य देवतेला शाप देऊन बसलो. आपण स्वर्गातल्या देवतांना शाप देऊन बसलो, अशी त्यांना खंत वाटू लागली. आणि म्हणून ते भगवान विष्णूंना म्हणतायत की भगवंता, ह्या देवता सगळ्या वानर होतील असा आम्ही शाप दिला. तुम्हाला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल असा आम्ही शाप दिला. त्या श्रीमतीला शाप दिला की राक्षस तुला घेऊन जाईल आणि आमच्याकडे तुला प्रार्थना करावी, आमच्याकडे तुला निवेदन करावं लागेल, मला सोडवा, मला सोडवा म्हणून. असं तुम्हाला एकट्यांना आम्ही जन्म घेऊ देऊ इच्छित नाही. त्या जन्मामध्ये तुमचे सेवेकरी म्हणून आम्हालाही जन्म मिळावा, हेच आमचं प्रायश्चित्त आहे. असं म्हणून मग भगवान विष्णू त्यांना तथास्तु म्हणतात. ठीक आहे म्हणे, त्या जन्मामध्ये माझ्या सेवेसाठी तुम्ही दोघंही याल. आणि म्हणे दोघंही नाही, आम्ही पण त्या देवांसारख्या वानर रूपातच येऊ असं वरदान द्या म्हणे, की जेणेकरून आम्हाला कायम ती खंत राहील की आम्ही आमच्या आराध्याला शाप दिला. असं सांगून नारद मुनी आणि पर्वत दोघांना पुढच्या अवतार कार्यामध्ये तुम्हाला मी सेवेची संधी देईन असं वरदान भगवान विष्णू देत आहेत. आणि मग नारद आणि पर्वत तपाला निघून जात आहेत. इकडे श्रीमती जी आहे ती भगवत भक्त होऊन राहतीये.
इकडे लक्ष्मीनारायणाचा संसार चालू आहे. हे सगळं झालंय आणि हे सगळं करण्यामध्ये अंबरीश कारणीभूत होता. म्हणून नारद मुनींनी अंबरीशाला सांगितलं होतं की हा जो 16 वर्षाचा मुलगा आहे, हा मुलगा तुझ्याच कुळात जन्माला येईल पुढे. 16 वर्षाचा मुलगा म्हणजे श्रीहरी भगवान. त्यामुळे याला शाप म्हणावं का वरदान म्हणावं? एखाद्याने एखाद्याला म्हणावं की तुझ्या घरी भगवंत जन्म घेईल, हे शाप आहे का वरदान आहे? त्यामुळे ज्या वेळेला महापुरुष शापवाणी करतात त्यावेळेला ती वरदान स्वरूपही सिद्ध होते. त्यामुळे भगवान विष्णूंना अंबरीशाच्या घरी जन्माला, अंबरीशाच्या कुळात जन्माला यावं असा शाप जो मिळालेला आहे, त्यामुळे अंबरीशाच्या कुळात साक्षात भगवंत जन्म घेतील हे आता निश्चित झालं. आणि ही जी श्रीमती आहे ही पण पुढे जन्म घेईल आणि त्याच मुलाशी लग्न करेल. म्हणजेच लक्ष्मी स्वरूपा श्रीमतीचं लग्न हे पुढे अंबरीशाच्या कुळात जन्माला आलेल्या भगवान श्री हरीशीच होणार हेही निश्चित झालं. अशा पद्धतीने हे एकमेकांना दिलेल्या शापाच्या प्रभावाने पुढच्या रामायणाची सगळी बीजच रोवली गेली. आणि किती आधी रोवली गेली तर जवळजवळ 21 पिढ्या आधी रोवली गेलेली आहे. त्यामुळे एखादी घटना होते पण त्याची बीज किती आधी रोवली गेली आहे हे ह्यावरून आपल्या लक्षात येतं. आता नारद आणि पर्वत दोघेही निघून गेलेले आहेत तप करण्यासाठी. आणि इथे प्रभू राम भगवान श्री नारायण आता यांच्या घरी जन्म घेण्यासाठी म्हणून निमित्त शोधतायत. काय निमित्त व्हावं जन्म घेण्यासाठी म्हणून? तर आता इकडे अंबरीशाच्या कुळामध्ये एक एक पुढची पिढी वाढत जातीये. अजनाभ इत्यादींचा वंश पुढे वाढतोय. आणि त्याच वंशामध्ये एक राजकुमार जन्माला येतोय, त्याचं नाव आहे दशरथ. हा दशरथ जन्माला आलेला आहे. हा जो दशरथ आहे ह्याला अनेक पत्नी आहेत, पण त्यातल्या 3 पत्नी ज्या आहेत या पट्टराण्यात. एक कोसल देशाची म्हणून तिचं नाव कौसल्या, दुसरी सौमित्र देशाची म्हणून तिचं नाव सुमित्रा, आणि तिसरी कैकेय देशाची कन्या राजकन्या म्हणून तिचं नाव कैकेयी. या दशरथ राजाला भरपूर आयुष्य प्राप्त झालेलं होतं. हे सगळे इक्ष्वाकू वंशी राजे जे होते यांचं आयुर्मान 10-20 हजार वर्षाचं आयुर्मान आहे. या दशरथ राजाला भरपूर आयुष्य प्राप्त झालेलं आहे. त्याला भरपूर बायका आहेत. काही ठिकाणी तर असं म्हटलंय की दशरथ राजाला 300 बायका होत्या, 330 होत्या. आणि त्या 330 नंतर ह्या 3 जणी त्याच्या पट्टराण्या होत्या. आता 330 बायकांचा उल्लेख आहे, पत्नींचा उल्लेख आहे. आता दशरथ राजाला काय म्हणावं, कामी म्हणावं का की एवढ्या स्त्रियांशी लग्न केलं? पण कामी म्हणायचं झालं तर विचार केला पाहिजे की ज्याचं आयुष्यच 30,000 वर्षाचं होतं, 30,000 वर्षात 330 बायकांशी लग्न केलं म्हणजे त्या मानाने मनुष्याच्या दृष्टीने कमीच केली लग्न. मनुष्य 60-70 वर्षाच्या आयुष्यात एखादं लग्न करतो, हे तर 30,000 वर्षाच्या आयुष्यात 330 राण्या होत्या. म्हणजे यात आपण समर्थन करण्याचा काही प्रश्न येत नाही. जी घटना घडली ती घडली. का घडली, कशी घडली, राजनैतिक विवाह होते का काय होतं, ह्या सगळ्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. त्यामुळे दशरथ राजा काही कामी नव्हता. राजाला अनेक विवाह कधी कधी करावे लागत असत. का करावे लागायचे त्याची काही कारणं होती. शिवाजी राजांना देखील 8 पत्नी होत्या, 8 का 7 पत्नी होत्या. याचा अर्थ ते काही कामी होते अशातला भाग नाही. राजाला कधी कधी एकाधिक विवाह करावे लागतात. करण्याची काही कारणं असतात. एक कारण हे असतं की राजाने एखाद्या राज्यावर आक्रमण केलेलं असलं आणि तो राजा जर पराभूत झाला तर तो राजा जंगलामध्ये निघून जातो आणि मग पुन्हा युद्ध करून पुन्हा राज्य मिळवण्याची तयारी करतो.
पण जर तो राजा वृद्ध असेल, त्याचा राजकुमारही मारला गेलेला असेल आणि त्याला एखादी कन्याच असेल, तर मग अशी कन्या वनामध्ये जर राहिली तर अशा राजकन्येशी विवाह कोण करणार? कोण हारलेल्या राजाच्या मुलीशी लग्न करेल? हा प्रश्न पडतो आणि मग त्या कन्येच्या विवाहाची अडचण उत्पन्न होते की ही अविवाहित राहील, कोणी हिच्याशी लग्न करणार नाही. म्हणून मग पूर्वीच्या काळी जिंकलेला राजा, तो जिंकल्यानंतर तो जर योग्य असेल स्वभावाने, वृत्तीने, तर हारलेला राजाच म्हणायचा की माझी मुलगी मी तुम्हाला कन्यादानात देऊ इच्छितो, की जेणेकरून माझी मुलगी राजकुमारी तरी नंतर राजाचा म्हणजे राज्याचा उपभोग घेईल. आणि जिंकलेला राजा पण विचार करायचा की हा राजा जंगलात राहून सेना उभी करून आपल्यावर आक्रमण करण्यापेक्षा आपले सासरे म्हणूनच यांची घोषणा झाली तर हे कायम आपल्याशी सौहार्दाने राहतील. म्हणून ह्या दृष्टीने देखील कधी कधी एखादा हारलेला राजा जेत्याला स्वतःची मुलगी द्यायचा की जेणेकरून मी हारलो पण माझ्या मुलीचं ऐश्वर्य कमी व्हायला नको, लहानपणापासून जी ती राजमहालात वाढली आहे ती पुढेही राजमहालात राहावी, या हेतूने कधी कधी हारलेला राजा स्वतःच्या मुलीचं कन्यादान जिंकलेल्या राजाला करून टाकायचं आणि अशा प्रकारे स्वतःच्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा, राजशाहीत व्हावा अशी इच्छा तो बाळगायचा. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा व्हायचा की एखाद्या राजांनी युद्ध करत असताना राजकुमार मारले गेले, राजे मारले गेले आणि घरात फक्त मुलीच शिल्लक राहिल्या, तर या मुलींचा पुढे सांभाळ कोण करणार? म्हणून जिंकलेला राजाच स्वतः प्रस्ताव ठेवायचा. जर तो तरुण असेल तर म्हणायचा माझ्याशी लग्न करायची तयारी असेल तर मी तुझा स्वीकार करायला तयार आहे. किंवा जर राजा वृद्ध असेल तर स्वतःच्या मुलाचा प्रस्ताव ठेवायचा की माझ्या मुलाशी लग्न करायची तुझी तयारी असेल तर सून म्हणून तुला स्वीकारायची माझी तयारी आहे, तुम्ही मुली काही अनाथ राहणार नाहीत, असं म्हणून कधी कधी विवाह व्हायचा. कधी कधी दोन राजांमध्ये वैमनस्य टाळण्यासाठी एकमेकांशी सोयरीक जोडली जायची. वैमनस्य टाळण्यासाठी की सोयरीक जोडली गेली की आपोआप वैमनस्य टळलं आणि मोठं युद्ध तिकडे टळायचं म्हणून लग्न व्हायचं. त्यामुळे पूर्वीचे राजे जे एकापेक्षा अधिक लग्न करायचे ते काही अरबी राजांसारखे नव्हते की इच्छा असायची लग्न करायची म्हणून इच्छा म्हणून केलं. नीती म्हणून लग्न करायचे पूर्वीचे राजे एकापेक्षा अधिक. तर तसं दशरथ राजाला अनेक पत्नी होत्या आणि दशरथ राजाला त्या पत्नींपासून मुलं बाळ पण होती. पण दशरथ राजाच्या ज्या 3 पट्टराण्या होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा, यांना देखील, कौसल्याला देखील एक मुलगी झालेली होती, तिचं नाव शांता. पण दशरथ राजाला ह्या 3 राण्यांपासून मुलगा झाला नव्हता. त्यामुळे दशरथ राजा विचार करायचा की माझं राज्य सांभाळण्यासाठी मला कोणीतरी कुलदीपक हवा, मुलगा झाला पाहिजे. कारण मुलगी तर सासरी जाईल आणि ती तिकडे राज्य करेल, मुलगा इथे राज्य करेल. त्यावेळेला काही लोकशाही नव्हती की EVM मशीन आहे, राजा म्हणेल मी निवडणुका लावतो, मग त्यात पैशाचं वाटप होईल, मग त्यात धांदली होईल आणि मग त्यातून कोणीतरी निवडून येईल, ही भानगड नव्हतीच. राजा स्वतःच इतका विवेकी होता की राजा स्वतःच उत्तराधिकारी नेमायचा आणि मंत्री आणि राजगुरू त्यावर मोहर लावायचे योग्य असेल उत्तराधिकारी तर. पण जनतेला राजा निवडण्याचा अधिकार नव्हता, कारण जनतेमध्ये नाना तऱ्हेची लोक असतात. जनतेमध्ये राजा निवडण्याचं सामर्थ्य नसतं. जनतेचे निर्णय सतत बदलत असतात. कांदा महाग झाला म्हणून वाजपेयींचं सरकार पाडलं की नाही जनतेने? आता कांदा महाग होणं हे राजा बदलण्यासाठी पुरेसं कारण आहे का हो सांगा? किंवा इलेक्शनच्या आदल्या दिवशी 1500 रुपये मिळाले आणि बिर्याणी मिळाली म्हणून आपण मत बदलू, अशा पद्धतीने राजाची निवड होते का? अशा पद्धतीने शासक निवडला जातो का? जनता ही विवेकीच असेल असं सांगता येत नाही. त्यामुळे राजाची नियुक्ती ही जनतेने करावी, म्हणजे राज्याला धोक्यात टाकण्यासारखं आहे. हे मताभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नियमाखाली मी बोलत आहे, जबाबदारीने बोलतो.
कारण शिवाजी महाराजांनी कधी इलेक्शन लावले नाहीत. त्यांनी नेमला माझा राजकुमार कोण असेल त्यांनी नेमलेला आहे. संभाजी राजांची युवराज पदावर नेमणूक स्वतः शिवरायांनी केलेली आहे. त्यामुळे राजाची निवड हा राजाच करायचा. पण ही निवड करताना तेवढी लोकशाही होती की राजा स्वतःच्या मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊन, स्वतःच्या राजगुरूंचा सल्ला घेऊन, स्वतःच्या पत्नींचा सल्ला घेऊन मग निवड करायचा. तेवढ्या अंशामध्ये लोकशाही होती. पण बृहत लोकशाही जशी आज आहे तशा पद्धतीची लोकशाही नव्हती. आणि राजाची निवड ही 99% चांगली असायची. एखादी निवड चुकायची असे पण दाखले आहेत की जिकडे निवड चुकली, पण 99% निवड चांगली असायची. मतदानातून झालेली निवड माझ्या मते व्यक्तिगत मतस्वातंत्र्याचा अधिकार आहे ना, मताभिव्यक्तीचा, माझ्या मते 99% चुकते आणि 1% बरोबर निघते. आणि राज्यकारभाराच्या वेळेस 99% निवड बरोबर निघायची ना, 1% चुकायची. ती पण चुकली तर. कारण राजे फार विवेकी असायचे. पूर्वीचे राजे निस्वार्थी असायचे. राजे स्वतः नियुक्ती केल्यानंतर वानप्रस्थाश्रमाला निघून जायचे. त्यामुळे त्यांना पुढच्या 7 पिढ्यांचं कमावण्याची हाव नव्हती राजे लोकांना. वानप्रस्थाश्रमाला जायचं हे त्यांचं अगदी ठरलेलं असायचं. आत्ता देखील निवडून आलेल्या लोकांना सांगा की 5 वर्षाचं शासन केल्यानंतर तुम्ही वानप्रस्थाश्रमात जायचं, कोणी उभंच राहणार नाही इलेक्शनला. फार कमी कोणीतरी उभे राहतील, पण नाहीतर शासन संपल्यानंतर तुम्ही जंगलात जाऊन राहायचंय असं म्हटलं तर कोणीच उभे राहणार नाही. पण पूर्वीचे राजे ह्या हेतूनेच राजा व्हायचे की आपल्याला योग्य उत्तराधिकारी नेमल्यावर आपल्याला वानप्रस्थच स्वीकारायचं आहे, आपल्याला महालात राहायचं नाहीये, ह्या तयारीचे असायचे राजे. तर अशा पद्धतीने राजे लोक उत्तम उत्तराधिकाऱ्याची निवड करायचे. आणि या उत्तराधिकाऱ्याची निवड करत असताना ते केवळ कर्म बघत नव्हते, गुणही बघायचे. म्हणजे ज्याला हल्लीच्या काळात म्हणतात जिनेटिक सिलेक्शन. स्वतः असे गुण स्वतः डेव्हलप करायचे. राणीला तपस्वी बनवून तिच्यात असे गुण डेव्हलप करायचे की होणारं बाळ जे असेल हे राज्य करण्याच्या योग्यतेचंच जन्माला यायचं, सुलक्षण जन्माला यायचं. म्हणून या दशरथ राजांनी देखील स्वतःच्या 3 राण्यांना पट्टराण्या बनवलं. आणि या 3 राण्यांना जी मुलं होतील त्यांच्यापैकी एकाला मी युवराज बनवणार हे ठरवलेलं होतं. पण नेमकं या 3 राण्यांना मुलंच झाली नाहीत, मुली झाल्या. म्हणून हा राजा दशरथ राजा चिंतेत होता की माझं राज्य पुढे कोणी चालवायचं. ह्या चिंतेत असताना वसिष्ठ मुनींना एकदा तो ही चिंता सांगतो. कारण एक दिवस तो कौसल्या राणीला दुःखी पाहतो आणि कौसल्येला विचारतोय की हे कौसल्ये, माझ्या राज्यामध्ये तुला काही त्रास आहे का? नाही. खाण्यापिण्याचा त्रास आहे का? नाही. काही शारीरिक आधिव्याधी आहे का? नाही. कोणी तुला काही उलटं बोललं का? नाही. कोणी तुला काही टोमणा मारला का? नाही. मग का रडतीयस? कारण घरामध्ये स्वतःच्या पत्नीने रडावं हे पूर्वीच्या काळी लोक असं मानायचे की घरातल्या सुनेचं किंवा घरातल्या पत्नीचं रडणं ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी देवता कुपित होतात. म्हणून पूर्वीच्या काळचे नवरे ही काळजी घ्यायचे की आपल्या पत्नीला दुःख होणार नाही, ती रडणार नाही, याची काळजी पूर्वीचे नवरे घ्यायचे. आपली सून रडणार नाही याची काळजी सासरे घ्यायचे. आपली आई रडणार नाही याची काळजी मुलं घ्यायचे. कारण ज्या घरामध्ये स्त्री रडते त्या घराला दुर्भाग्य प्राप्त होतं. म्हणून स्त्रीचा फार सन्मान पूर्वी केला जायचा, तिचं मन राखलं जायचं पूर्वीच्या काळी. तर दशरथ राजा विचार करतोय की माझी राणी रडते. ज्या चक्रवर्ती सम्राटाची देवता देखील स्तुती करतात, माझी राणी रडते, यापेक्षा माझं नवरा म्हणून अपयश काय असेल. म्हणून तो परोपरीने विचारतोय की कौसल्ये, का रडतीयस तू? कौसल्या हुंदका देतीये, बोलता येत नाहीये कारण कंठ दाटलाय तिचा. संध्याकाळची वेळ आहे.
आणि उडत उडत घरट्यामध्ये येणाऱ्या चिमणीकडे बोट दाखवून ती दाखवतीये की पहा, त्या चिमणीला देखील छोटंसं पिल्लू आहे, त्या पिल्लाला ते भरवतायत चिमणा चिमणी आणि त्याचा सांभाळ करतायत. दशरथ राजाला काही कळत नाही काय हिला नक्की म्हणायचंय, कारण नुसती बोट दाखवते. दशरथ राजा म्हणतोय की अगं तुला म्हणायचंय काय? तर ही कौसल्या हरणाच्या पाडसाकडे आणि हरिणीकडे बोट दाखवते आणि त्यांना दाखवते, बघा त्या हरिणीला देखील तिचं पाडस आहे, त्या पाडसाला ती चाटतीये, गोंजारतीये, किती आनंद तिला मिळतो. दशरथ राजाला काही कळत नाहीये काय हिला नक्की म्हणायचं. दशरथ राजा म्हणतोय अगं तुला म्हणायचंय काय? तर त्या बाल्कनीतून ती गोठ्याकडे बोट दाखवते आणि सांगतीये, म्हणजे खूण करतीये की बघा तिन्ही सांजेची गोरज मुहूर्ताची वेळ आहे, गोठ्यामध्ये गायीची वासरं बांधून ठेवलेली आहेत, त्या गायींना पाना फुटलाय आणि त्या धावत धावत वासरांजवळ येऊ लागल्या आहेत, हे सुख मला नाही म्हणे खुणवती. तरी दशरथ राजाला कळत नाहीये की काय नक्की चालू आहे, हिला काय नक्की म्हणायचं. तर त्यावेळेला दशरथ राजाला ती म्हणते की अहो माझं सांगणं तुम्हाला कळत नाहीये, या चिमणीला देखील छोटंसं पिल्लू आहे, हरणाला पाडस आहे, गाईला वासरू आहे, एवढंच कशाला तर आपल्या अंगणातल्या झाडा वेलींना देखील कळ्या आलेल्या आहेत, उद्या त्या फुलतील, त्या झाडाला आनंद मिळेल, त्याचं जीवन बहरून जाईल. पण माझी कूस मात्र रिकामी आहे, मला पुत्र झाला नाही, आपलं हे अयोध्या राज्य कधी बहरणार, लहान लहान बालकांच्या किलकारीने कधी बहरून निघणार, याचा मी विचार करतेय, म्हणून मी रडतीये. दशरथ राजाला वाईट वाटतं. दशरथ राजा ताबडतोब गुरूंकडे जातोय आणि गुरूंना म्हणतोय की गुरुदेव आज घात झाला म्हणे. म्हणे काय घात झाला? कोणी शत्रूंनी आक्रमण केलं का काय केलं? नाही म्हणे, आज पहिल्यांदा माझी बायको रडली. बघा पूर्वीच्या काळी बायकोच्या डोळ्यातून अश्रू निघाल्यानंतर पुरुषाला वाटायचं की घरावर घात झाला, ही आपली भारतीय संस्कृती आहे. तर म्हणे आज घात झाला, माझी बायको रडली म्हणे. आणि का रडली तर तिला मुलगा नाही म्हणून रडली. वसिष्ठ ऋषी कुठे राहायचे? अयोध्येपासून 60 किलोमीटर दूर वसिष्ठ ऋषींचा आश्रम होता. दशरथ राजा 60 किलोमीटर दूर गेलाय. का दूर गेलाय? बायको रडली म्हणून. हल्ली जर बायको रडली तर मला वाटतं असंच म्हणत असतील, रड, किती रडणार, नंतर येशील बरोबर ठिकाणी. पूर्वीच्या काळी तसं नव्हतं. पूर्वीच्या काळी बायकोनी रडणं म्हणजे मोठं संकट मानायचा पुरुष, मनुष्य, नवरा. तर दशरथ राजा 60 किलोमीटर दूर धावत गेलाय रथावर चढून आणि वसिष्ठ मुनींना म्हणतोय गुरुदेव घात झाला, घात झाला. काय झालं म्हणे? बायको रडली म्हणे आज. असं आमच्या राज्यात कधी झालं नाही. आमच्या राज्यातल्या सामान्य प्रजेच्या पत्नी देखील कधी रडत नाहीत, इतकी काळजी घेतात आमच्या राज्यामध्ये स्त्रीची. पण हे माझ्या महालात व्हावं यापेक्षा दुर्दैव काय? आमच्या कुळामध्ये कधी कोणाची बायको रडली नाही. राजा हरिश्चंद्रावर ही वेळ आली पण तरी देखील तारामती रडली नाही म्हणे. पण आज माझी बायको रडली, माझ्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले, या रघुकुलावर मी कलंक आहे. भगवन, हा कलंक मला पुसून टाकायचा आहे, मला काहीतरी उपाय सांगा. तेव्हा वसिष्ठ मुनी म्हणतात की हे दशरथा, तुझ्या भाग्यामध्ये पुत्रप्राप्तीच नाहीये. या तिघींपासून पुत्रप्राप्ती नाहीये. पण जर भाग्य बदलायचं असेल तर त्यासाठी काही अनुष्ठान करावं लागेल. म्हणजे कोणतं अनुष्ठान करायचं? मी करायला तयार आहे. पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल. आणि या पुत्रकामेष्टी यज्ञामध्ये यज्ञपुरुष प्रसन्न होईल आणि तो यज्ञपुरुष प्रसन्न झाल्यानंतर त्या यज्ञपुरुषाकडे पुत्राची कामना तू व्यक्त कर, त्यांनी तुझ्या मनाची इच्छा पूर्ण होईल. दशरथ राजा क्षणभर विचार करतोय की एवढ्या कष्टाने जर आपल्याला पुत्र होणार असेल तर आपला पुत्र हा भगवान नारायणासारखा तेजस्वी असला पाहिजे. हा मनोमन संकल्प दशरथ राजाने केला, मनोमन संकल्प केला.
माता आणि पिता जो मनोमन संकल्प करतात की आपल्याला बालक कसं व्हायला हवं आणि त्या संकल्पानुसार आचरण करतात, त्यांच्या पोटी तसंच बालक जन्माला येतं. जर माता पित्यांनीच जर विचार केला की हिरोसारखा मुलगा जन्माला यावा, तर तो हिरोसारखाच येईल, सतत केसांवरून हात फिरवून भांग पाडत बसेल. जर आई वडिलांनी विचार केला आपल्या घरी खूप तेजस्वी बालक जन्माला यावा, ज्यांनी राष्ट्राचा उद्धार करावा, तर त्यांच्या घरी तसा बालक जन्माला येईल. कारण आपल्याकडे भगवंतानी वरदानच दिलेलं आहे, जो जे वांछील तो ते लाहो. ज्याच्या मनात जी जी तीव्र इच्छा असते, पण नुसती इच्छा करून चालत नाही, इच्छेप्रमाणे आचरण पण हवं, इच्छेप्रमाणे आचरण पण हवं. इच्छा तशी धारण करावी, आचरण तसं करावं, आणि मग मूल कसं जन्माला येतं हे पाहावं, मग मूल कसं जन्माला येतं हे पाहावं. हे सगळं तरुण मुला मुलींना प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. हे जर आपण प्रबोधन नाही केलं तर पब आणि क्लबमध्ये नाचणारीच मुलं जन्माला येतील, धिंगाणा घालणारी मुलं जन्माला येतील. तरुण मुला मुलींनी लग्न करत असताना त्यांच्या समोर आई वडील आणि त्यांच्या गुरूंनी ध्येय ठेवलं पाहिजे की तुमच्या पोटी कसं मूल जन्माला आलं पाहिजे. नुसती हेअरस्टाईल करून जेल लावून नाचणारं मूल जन्माला नाही यायचं, देशाला वर आणणारं मूल जन्माला आलं पाहिजे. असं मूल जन्माला आलं पाहिजे की त्या मुलांनी संपूर्ण कुळाची कीर्ती मोठी केली पाहिजे. पण ही इच्छा धारण करण्यासाठी त्या युवक युवतींना प्रबोधनाची गरज आहे. त्यांना स्वतःहून नाही हे सगळं कळणार. त्या प्रबोधनासाठी त्यांना चांगल्या सत्संगाकडे वळवण्याची गरज आहे, आणि हे काम आई वडीलच करू शकतात. हल्ली होतं कसं, आई वडीलच मुलांना धर्मापासून परावृत्त करतात की हे वय काही तुझं सत्संगाचं नाही, सत्संग म्हातारपणी करायचा असतो. अरे म्हातारपणी सत्संग करून काय उपयोग? मना सेवी आरण्य तारुण्य काळी. जे जे मोठे होऊन गेलेले आहेत त्यांनी तरुणपणातच सत्संग केला. ध्रुव बाळांनी नारद मुनींचा सत्संग केला, तो आईच्या पोटात असल्यापासून केलेला आहे. ध्रुव बाळ आईच्या सुनीतीच्या पोटात असताना देखील सुनीती सत्संग करायची, त्याचा परिणाम ध्रुव बाळावर. लहानपणी नारद मुनी भेटले, नारद मुनींचा सत्संग ध्रुवाला झाला, ध्रुव अजरामर झाला. ज्ञानेश्वर महाराजांना लहानपणीच सत्संग घडला, अजरामर झालं त्यांचं कुळ. रामदास स्वामींना लहानपणीच सत्संग घडला, अजरामर झाले, त्यांचं कुळ अजरामर झालं. शिवाजी महाराजांना बालपणीच सत्संग घडला. शिवाजी महाराजांना लहानपणी त्यांची आई मिकी डॉनल्डच्या कथा सांगत नव्हती, हॅरी पॉटरच्या कथा सांगत नव्हती, रामायण महाभारताच्या कथा सांगायची. आणि त्या कथा सांगताना नुसत्या कथा नाही, त्यावरून बोध द्यायची. त्यांना गुरु म्हणून जे जे लाभले ते देखील एक एक दैदिप्यमान लाभले. त्यामुळे शिवाजी महाराज झाले. आज त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत. आज शिवाजी महाराज नसते तर होळकरांचं राज्य इंदोरला आलं असतं का? शिवाजी महाराज नसते तर हा विचार जरी करायचा म्हटला तरी अंगाला थरकाप होतो, अंगाला घाम फुटतो. ग्वाल्हेरला शिंद्यांचं राज्य झालं नसतं, बडोद्याला गायकवाडांचं राज्य झालं नसतं, देवासला पवारांचं राज्य झालं नसतं, दक्षिण भारतामध्ये तंजावरला भोसल्यांचं राज्य झालं नसतं, तिकडे जगन्नाथपुरीला जे गजपती आहेत त्यांचं राज्य झालं नसतं. आज काय झालं असतं भारताचं? आज जे पाकिस्तानचं झालं ते भारताचं आज झालं असतं शिवाजी महाराज नसते. त्यामुळे संतती उत्पन्न होण्यासाठी कसे विचार असले पाहिजेत हे इकडे आपल्याला दिसतंय की दशरथ राजा मनोमन विचार करतोय की मला मुलं जी होतील ती साक्षात नारायणी तेजाची असली पाहिजेत. हा संकल्प आहे दशरथ राजाच्या मनामध्ये. आणि तोच संकल्प दशरथ राजा स्वतःच्या राण्यांना देखील सांगतोय की पुत्र कामेष्टी यज्ञ करून साधी सुधी मुलं नाही जन्माला घालायची, नारायणी तेज असलेली मुलं जन्माला घालायची. हे ध्येय ठेवलंय आणि पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा दशरथ राजाने निर्णय घेतलेला आहे. या पुत्र कामेष्टी यज्ञासाठी पुरोहित कसे असले पाहिजेत? तर वसिष्ठ मुनी म्हणतात पुरोहित असे असले पाहिजेत की ज्यांनी कधी स्त्रीलाच बघितलं नसेल. किती कठीण आहे बघा. पुत्र कामेष्टी यज्ञामध्ये उत्तम पुरोहित कोणता? तर ज्याने कधीच जीवनात स्त्रीला बघितलंच नसेल असा पुरोहित हा
उत्तम पुरोहित मानलेला आहे. मग दशरथ राजा म्हणतो मग मी उत्तम पुरोहितच शोधणार. म्हणे कुठे असे पुरोहित मिळतील की ज्यांनी कधी स्त्रीचं दर्शनच घेतलं नाही. तर वसिष्ठ मुनी म्हणतायत की भारताच्या दक्षिणेला तुंग नदीच्या किनारी असलेल्या जंगलांमध्ये, सह्य पर्वताच्या जंगलांमध्ये विभांडक नावाचे ऋषी राहतात. आणि त्या विभांडक ऋषींना जो पुत्र झालेला आहे तो स्त्री मोहात कधी पडूच नये यासाठी त्याचा जन्म होता क्षणी त्याला आईपासून दूर केलं आणि दूर ठेवलं म्हणे. त्यामुळे तो विभांडक ऋषींचा पुत्र ऋष्यशृंग जो आहे त्यांनी कधीही स्त्री मुखाचं दर्शन घेतलं नाही. त्यामुळे तुझ्या यज्ञासाठी उत्तम पुरोहित जर शोधायचा असेल, उत्तम आचार्य जर शोधायचे असतील तर ते विभांडक ऋषींचा पुत्र ऋष्यशृंग. चालेल म्हणे, मी तिथपर्यंत जाईन आणि त्यांना शोधून त्यांना विनवणी करून घेऊन येईन. असं म्हणून सगळे ऋषीमुनी निघालेले पुत्र कामेष्टी यज्ञासाठी, उत्तम आचार्य शोधण्यासाठी. कारण कुलगुरू तर वसिष्ठ ऋषी आहेत, त्यांनाही पुत्र कामेष्टी यज्ञ करता येतोय. पण दशरथाचं म्हणणं काय आहे, मला उत्तम पुत्र झाले पाहिजेत, जे नारायणी शक्तीने युक्त असतील असे झाले पाहिजेत, आणि त्यासाठी उत्तम पुरोहित हवेत. म्हणून वसिष्ठांसारखे मोठे आचार्य देखील ऋष्यशृंगाच्या शोधार्थ निघालेत आणि शोधत शोधत सह्याचल पर्वतापर्यंत पोचलेत. विभांडक ऋषींची भेट होतीये आणि विभांडक ऋषींना विचारतोय दशरथ राजा की महाराज आपला पुत्र कुठे राहतो म्हणे. म्हणे इथून काही मैल अंतरावर डोंगरांच्या कड्या कपारींमध्ये तो माझा मुलगा तप करतोय म्हणे. बर म्हणे, आम्ही त्याला भेटायला जातो. नाही नाही म्हणे, तुम्ही असं जाऊ नका, तो घाबरेल, त्याला कळणारच नाही तुम्ही कोण. कारण त्यांनी कधी राजा बघितला नाही, घोडे बघितले नाहीत, मुकुट बघितला नाही, सैन्य बघितलं नाही, तो घाबरेल. त्यामुळे सावकाश सावकाश जा, ऋषींना पुढे करून जा. म्हणून मग वसिष्ठ मुनी, जैमिनी ऋषी यांना पुढे करतायत दशरथ राजा आणि पुढे जातायत. तर पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी, अतिशय नयनरम्य ठिकाणी, ऋष्यशृंग महादेवाची पूजा करत बसलेले आणि ते पाहतायत की कोणीतरी माणसं आली आहेत. पण ही थोडी वेगळीच माणसं दिसत आहेत. डोक्यावर काहीतरी सोन्याचं ठेवलंय, हातामध्ये काहीतरी धारदार धरलंय. कारण कधीच बघितलं नव्हतं ना, तलवार नाही, भाले नाही, कधीच बघितलेलं नव्हतं. रथ बीत काही बघितलेलं नव्हतं, लहानपणापासून जंगलच बघितलेलं होतं. तर वसिष्ठ मुनी पुढे येत आहेत आणि ऋष्यशृंगाशी संवाद साधतायत आणि सांगतायत, हे महाराज दशरथ आहेत, सप्तद्वीपा मेदिनीचे एकछत्र सम्राट आहेत, हे तुमच्याकडे काही निवेदन घेऊन आलेले आहेत. आणि कसलं निवेदन? कसलं निवेदन? म्हणे यांच्या पट्टराण्यांना मुलगा झाला नाही, त्यामुळे पुढे यांचा वंश कसा चालेल, राज्य कसं चालेल, हे यांच्यावर संकट आहे. म्हणून पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे आणि पुत्र कामेष्टी यज्ञासाठी तुमच्यासारखे आचार्य आवश्यक आहेत. तेव्हा तुम्ही आचार्यत्व स्वीकारावं. तेव्हा ऋष्यशृंग मुनी म्हणतायत की म्हणे मला काही दक्षिणेचा वगैरे लोभ नाहीये. तर त्यावेळेला वसिष्ठ मुनी म्हणतायत की ऋष्यशृंगा, तुम्ही ब्राह्मण आहात, दक्षिणा हवी म्हणूनच पूजा करायचं असं नसतं म्हणे. ब्राह्मणासाठी यजन याजन हे कर्तव्य आहे, हे कर्तव्य आहे. त्यामुळे दक्षिणेसाठी करायचं हा भाग नाही आहे, तर तुमचं हे कर्तव्य आहे यज्ञयाग करणं आणि तुम्हीच या कार्यासाठी योग्य आहात. त्यामुळे हे तुमचं कर्तव्य कर्म आहे, म्हणून तुम्ही करा. वसिष्ठ मुनींचं वाक्य ऋष्यशृंगांना पटतं आणि ते स्वीकारतात की हो, मी येतो तुमच्याबरोबर. आणि ऋष्यशृंग यायला निघालेत, अंगात वल्कल बिलकल बांधलेली आहेत, वडिलांची आज्ञा घेतात आणि जात आहेत. पहिल्यांदा जंगलातून बाहेर पडलेत, पठार पाहतायत, वेगवेगळ्या नद्या, डोंगर, विंध्य पर्वत, नर्मदा नदी वगैरे पाहतायत आणि एक एक राज्य पार करत 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 दशरथ राजाचा मित्र, मगध देशाचा राजा, त्याच्या इकडे काही दिवस थांबतायत. कारण टप्प्याटप्प्याने थांबत थांबत सेना पुढे जाते. आता इकडे काय होतंय हे उद्याच्या सत्रात पाहू. हर नमः पार्वती पतये, हर हर महादेव.
रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम।